तर बघा, आज संडे स्पेशल आपली डिश आहे. तर हे माकल्यांचं कालवण आहे. छान असा रस्सा बनवला आहे माकल्यांचा. आणि आपलं राईस आहे आणि पापलेट फ्राय केलेलं आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही. हा सफेद कांदा, बघा मस्त छान अशी आजची डिश आहे ना. आणि हा आपला हापूस आंबा, रत्नागिरी हापूस आंबा. तर ही पूर्ण झालेली आहे आपली डिश. छान अशी संडे स्पेशली डिश आहे आपली. तर या मैत्रिणींनो जेवायला. जर तुम्हाला माझी डिश आजची आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा किती छान स्पेशल डिश आहे, संडे स्पेशल. काय चिकन मटन आम्ही आज आणलं नाही म्हणून ही डिश बनवली. तर चला आता आपण हे बघा हिरवं वाटण करूया. कोथिंबीर, मिरची आणि लसूण हे आपण हिरवं वाटण घेतो आहे. तर हे बघा आता वाटण झालं. वाटून आता ही एकीकडे आपण पापलेट फ्राय करायची आहेत ना. मग त्या पापलेटांना आपण आगळ लावलेलं आहे. छान असं आंबूट आंबूट असं छान असं. लिंबू नाही मी वापरला, आगळ लावला. आणि हे आपलं हिरवं वाटण पापलेटांना लावून घेतलेलं आहे. हे बघा तुम्ही बघू शकता छान असं. आणि मी हिरवी मिरची तिखट नाही घेतली, फिक्की घेतली, कारण आमचा मसाला जरा तिखट झालेला आहे, आगरी मसाला. तर हे बघा आता त्याला आपण मसाले लावले मस्तपैकी. आता मसाले ह्याला आपण पूर्णपणे असे लावून घेऊया. हे बघा छान असे मस्त. आणि ह्याला आपण कुरकुरीत असं फ्राय करून घेऊया छान असे. हे सफेद पाण्याचे पापलेट होती आणि पापलेट मला स्वस्त पडली. बघा किती छान अशी. तर हे बघा आपण तांदळाचं पीठ घेतलं आणि रवा घेतला आणि त्याच्यात थोडासा आपला आगरी मसाला टाकला. तर आता हे सगळं मिक्स करून मी घेते आणि ह्याच्यात पापलेट बुडवून आपण फ्राय करायला तव्यामध्ये टाकणार आहोत. हे बघा मस्त अशी पापलेटांना आपलं हे कोटिंग लावून घेऊया वरून. हे बघा छान मस्त. तर चला आपण सगळ्या पापलेटांना हे कोटिंग लावून घेऊया रवा आणि तांदळाच्या पिठाचं. हे बघा एकीकडे मी तवा ठेवलेला आहे. तर त्याच्यात तेल टाकलेलं आणि लसूण टाकलं आणि ते मस्त तेल कडकडीत तापलं. आता हे बघा त्याच्यात आपण पापलेटं टाकलेली. हे बघा छान ही पलटी केलीत आणि अशी 4च पापलेटं फ्राय केलीत मी. बघा किती छान मस्त आहे की नाही आजचं डिश. आणि हा आपला बटाट शिजला, माकल्यांचं कालवण. हा आपला बटाट शिजला. बटाट शिजल्यावर मी मीठ टाकते आणि नंतर आगळ टाकणार. हे बघा आगळसुद्धा मी ह्याच्यात आज वापरलेलं आहे. छान असं हे पण मस्त आंबूट आंबूट जरा छान वाटणार. तर ही आहे आपली आजची स्पेशल डिश. तर मस्तपैकी माकल्या बघा किती छान मस्त. त्या माकल्या ना मला आईने साफ करून दिल्या, म्हणजे त्यातलं पित्त पूर्ण मला काढून दिलं. तर हे बघा आपली पापलेटं पण शिजलेली आहेत. मस्त वरती कोथिंबीर टाकून सर्व करूया आता आपण. हे बघा. तर हे बघा आता तुम्ही बघू शकता. हे बघा ही मस्तपैकी. पित्त दाखवा, पित्त काढताना. हे बघा गाईच कसं आई पित्त काढतात ते माकल्यांचं. हे बघा बघू शकता. हा बघा हा काळा कलरचा पित्त असतो. पित्त दाखवा तुम्ही. हा बघा हा पित्त असतो माकल्यांचा. हा काढावा लागतो काला. हा तर हे बघा मी एकीकडे गरम पाणी करत ठेवले. तर गरम पाण्यात आपण माकल्या टाकले ना की ते जरा मस्त छान स्वच्छ निघतात आणि सफेद अशा दिसतात. तर मी हे गरम पाण्यात माकल्या टाकलेत आणि आता स्वच्छ अशा धुवून घेणार आहे अजून 2 पाण्यामध्ये. हे बघा बघू शकता तुम्ही कशा मस्त सफेद अशा माकल्या झाल्या बघा. हे बघा छान अशा मस्त. तर आपण त्या आता धुवून घेतल्या. आता हे बघा माकल्यांसाठी आपण लसूण टाकला, कांदा टाकला आणि हे आपलं हिरवं वाटण, कोथिंबीर, मिरची आणि लसूण आहे त्याच्यात. तर हे वाटण मी वापरलेलं आहे. तर आपला हळद टाकली, आपला आगरी मसाला टाकला, माझा घरचा मसाला आहे हा मी केलेला आहे माझ्यासाठी, घरच्यासाठी मी हा बनवलेला आहे. तर हे बघा हे मस्त सगळं एकजीव करून घेतलं आपण, शिजवून घेतलं कांदा वगैरे. आणि त्याच्यात ना आता आपण हे बघा कांदा शिजला मस्त. त्याच्यात ना आपण आता हे माकुल आणि मी बटाटे एक घेतलेला आहे, बटाट्याचं साल काढले यावेळेस. तर बटाटा आणि माकुल छान असा रस्सा आपल्याला करायचा आहे. जास्त पकलोनी पाणी नाही करायचं आहे आणि जास्त सुकं पण नाही करायचं, कारण भातावर आपल्याला रस्सा पाहिजे.
आणि एवढा रस्सा का टाकते तर माकल्यात शिजल्या पाहिजेत म्हणून. हे बघा, हा सुका खोबऱ्याचा किस टाकला आहे मी. सुकं खोबरं भाजून वाटून आता आपण ह्याच्यावर झाकण देऊया.